आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. सत्ता पक्षाच्याही ज्या खात्याचं आम्ही चर्चा करतोय अध्यक्ष महाराज, तर त्याचं कोणीतरी पाहिजे ना. मंत्री आहेत तुम्ही आता म्हणाले मंत्र्यांची सामूहिक जबाबदारी आहे. दादा भुसेजी आहेत, वंदे मंगलजी आहेत, भरत गोगावलेजी आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत ना, तीन कॅबिनेट मिनिस्टर आहे. आपण सुरू करा, ते नोंदवून घेतील आणि आपल्या सगळ्यांची उत्तर येतील. अध्यक्ष महाराज, आपलं समर्थन आहे आता हे सगळं असं सभागृह चालतं त्याचं. आपण नाही, आपलं समर्थन असेल तर मला काही अडचण नाही. आपण सुरू करा. मंत्र्यांना बोलवण्याची सूचना देण्यात येते. संबंधित विभागाचे मंत्री बोलून घ्या. आणि आपण काय करतो म्हणजे कुठलाही प्रस्ताव असेल, आपण जवळजवळ 12-13 विभागाचे याच्यामध्ये नाही, 12-13 नाही आहे अध्यक्ष महाराज. हाऊसिंग आहे, ऊर्जा आहे, नगर विकास आहे, त्यानंतर 5च विभाग आहे अध्यक्ष महाराज. आम्ही आता 15-20 नाही केले, 5च विभाग आहे अध्यक्ष महाराज मोजून. अध्यक्ष महोदयांनीच आम्हाला सांगितलं होतं की तुमचे विषय वक्फ बोर्डचा आहे, भरपूर विभाग आहेत. तुम्हाला सांगतो मंत्री बोर्ड नाही आहे ना. सुरू करा, आम्ही सांगतो. कोणाला सांगतो? मंत्री नोंदवून घेत आहेत. विद्युत ऊर्जा मंत्री नाही अध्यक्ष महाराज. मंत्री नोंदवून घेत आहेत ना. आपण सुरू ठेवा. कोणते मंत्री? दादा भुसे आहेत, भरत गोगावलेजी आहेत, मंगलजी आहेत. काय घेतलं सांगा. मंत्री महोदय लिहून काय घेतलं ते सांगा. तुम्ही त्या ठिकाणी बसल्या, तुम्ही बघा बरोबर गॅलरीमध्ये कोण नोंद करते हो. ठीक आहे, मंत्री 4-5 खात्याचे मंत्री. तिथे कोणीतरी निमान तुम्ही तरी सांगा. आमचा प्रस्ताव आहे विरोधकाचा. बघा, तुम्ही पण इतकं विरोधात काम केले, सत्ताधारीमध्ये काम केले आहे. असं कधी बघितलं असेल तर ठीक आहे, आम्ही बसतो, तुमची इच्छा असेल तर. ही पद्धत नाही ना. आले वरिष्ठ मंत्री काहीतरी म्हणजे इतकं हे लेखू नका हो. ठीक आहे, संख्याबळ आज तुमचं जास्त आहे, सत्ता आहे म्हणून असं होत नाही ना. नाही, विनंती अशी कोणीतरी संबंधित नाही काही याला काय. ठीक आहे, तिकडे तरी पहा ना कशी गॅलरी होस आहे. ते कुठे तरी त्यांचे तुमचे सचिव तरी असावेत, तुम्ही नाही तर डेप्युटी सेक्रेटरी तरी असावेत. ते पण खाली, हे पण खाली. काय चाललंय म्हणजे तुम्ही अजिबात आम्ही काय आमच्या घरचे प्रश्न मांडतो, इथे सार्वजनिक प्रश्न मांडतो ना, त्याला कोण उत्तर द्यावं. ठीक आहे, आमच्या वैयक्तिक प्रश्न आहेत, आमच्या घरचे प्रश्न आहेत, आमच्या फायद्याचे आहेत. काय असं होत नाही. बावनकुळे साहेब, तुम्ही ज्येष्ठ आहात, हळूहळू त्या खुर्चीवर जायचंय तुम्हाला. पण हे जर लाशे जर वागत असाल, ती खुर्ची तुम्हाला दूर जाईल, हे लक्षात ठेवा. तुम्ही किमान जबाबदारी तरी स्वीकारा. आणि इथे हे सगळ्यांना सांगा. तुम्ही वडेट्टीवार साहेब तुमचे मित्र आहेत का काय ते विचार करा. नाही, तुम्ही तिकडे सांगा. खरं सांगतो तुम्हाला, मी तिथे तरी सांगा. परत विजयराव आपल्याला सांगतोय की माननीय वरिष्ठ मंत्री आहेत ज्या मोठा अवमान आम्ही नाही पाहिला. हा आमचाच नाही आहे, हा यांचा पण अवमान आहे, सगळ्या सभागृहाचा आहे हो. 288 सदस्यांचा अवमान आहे हा. हे कमी लेख नाही आम्हाला. हे आम्ही मोजत नाही तुम्हाला, अशा प्रकारची भावना आहे. हे खरं आहे. आपण जेव्हा प्रश्नोत्तरीचा काळ असतो, मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड, एक मिनिट मी बोलतोय. आव्हाड साहेब हो, आव्हाड साहेब मी बोलतोय. आव्हाड साहेब तुमचं काही रेकॉर्डवर जात नाही. तुम्ही बसा एक मिनिट. नाही, असं नाही चालणार. नाही, बिलकुल चालणार नाही. काय रेकॉर्डवर जात नाही. बघा, हे बघा, त्यामुळे सभागृहाची आबरू जाते. तुमच्या सरकार सदस्य असं बोलतोय ना, आपल्यासारखे. चला, धन्यवाद.
बरोबर आहे. त्यामुळे सभागृहाची आबरू जाते. सदस्य जर स्वतःच्या सभागृहाच्या संदर्भामध्ये असे वागणार असेल तर त्यामुळे असं होतंय. चला नाना पटोले साहेब, आपण सुरू करा. वरिष्ठ मंत्री आलेत, आपण सुरू करा. सरकारला चांगलं वाटतं तर सरकारचाच हे इश्यू आहे. पण आता पॉवरफुल मंत्री इथं आलेत, महसूल खातं त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे चीफ सेक्रेटरी पासून सगळे येतील अशीच अपेक्षा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.